आज आपण बनवणार आहे सरसों का साग आणि मटकी की रोटी। त्याच्यासाठी सरसों का साग, चंदन बटवा, मेथी, पालक आणि लसूण। आता सर्व आपण पाण्यात धुवून घेऊ आणि कुकरला लावू। आपण आता सर्व भाज्या चिरून घेऊ। त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची चिरायची टाकायची। आता आपण सर्व भाज्या चिरून घेतल्या। त्याच्यामध्ये आता लसूण, मिरची आणि पाणी टाकून शिजवायचं। आता याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकलं। आता याच्यामध्ये अद्रक किसायचं। आता कोथिंबीर टाकायची। आता कुकर लावून 10 मिनिटं शिजवायचं, घर होईपर्यंत 10-15 मिनिट। आता आपण मक्का पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकू आणि गरम पाण्याने भिजू। आता आपण गरम पाणी घेत आणि गरम पाण्याने उंडा तयार करू। आता आपण रोटी थापून घेऊ। आता पातळ होईपर्यंत थापायची। आता तव्यावर टाकू। पाणी लावू रोटीला। आता चांगली शेकून घेऊ। आता गॅसवर भाजून घेऊ। दोन्ही साईडनी अशी भाजायची। आता रोटीला चांगलं तूप लावून घेऊ। आता अशा प्रकारे आपले सर्व रोटी तयार झाल्या। आता भाजी चांगली घोटून घ्यायची एकजीव होईपर्यंत। आता याच्यामध्ये आपण 3 चमचे मक्का पीठ टाकू। मक्का पीठ टाकल्यानंतर चांगलं शिजू द्यायचं 10 मिनिटं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं। आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये आता जिरं टाकू। तूप टाकलं आणि जिरं टाकायचं। आता लसूण टाकायचं। अद्रक। आता लाल झाला अद्रक आणि लसूण। त्याच्यामध्ये आता कांदा शिजताना थोडं मीठ टाकायचं आणि लाल झाला। आता टमाटर चांगलं परतून घ्यायचं। आता टमाटर शिजलं, त्याच्यामध्ये धने आणि जिरं पावडर टाकायचं। 2 मिनिटं शिजवायचं। नंतर तिखट टाकायचं। आता मसाला चांगला शिजला। आता हे चांगली उकळी येऊ दिली। आता भाजी जास्त असल्यामुळे आपण कुकरमध्ये तडका टाकणार आहोत। आता चांगलं एकजीव करायचं। आता चवीनुसार आपण मीठ टाकूया। आपण आता थोडा तडका मारायचा तूप आणि मिरचीचा। आपला तडका तयार। आता भाजी तयार झाली।
आपला सरसोचा साग आणि मक्याची रोटी तयार आहे. हळदीचं लोणचं, गूळ आणि कांदा लिंबू. कसा वाटला सांगा.